नमस्कार. हा विषय खूप महत्वाचा आहे कारण आता 11वीचे ऍडमिशन सुरू आहेत आणि मॅक्सिमम विद्यार्थी अकॅडमीना ऍडमिशन घेतात. मग ती सायन्सची असू देत किंवा आर्ट्सची. आणि सायन्स मध्ये काय झालं, एक मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालू आहे. आर्ट्स मध्ये थोडासा कमी आहे. आर्ट्स काय, मुलांना पोलीस भरती, आर्मी भरती म्हणून अशी बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली. पण जो मोठा फ्रॉड आहे ना, तो सायन्स मध्ये आहे. आणि तो काय 1, 2, 4, 5 करोडचा नाही आहे, हजारो करोडचा फ्रॉड असेल असं मी म्हणतोय आता. कारण नंबर तो छोटा नाही आहे फींचा. कारण ज्या पद्धतीनं मार्केटिंग चालू आहे, ज्या पद्धतीनं कमिशन द्यायला चालू आहे ना, हे खूप विचित्र आहे. आणि पालकाचे फक्त पैसे जात नाही आहेत, तर मुलांचं भविष्य पण खराब झाल्यासारखं आहे. त्यांना डिप्रेशन आहे, त्यांना स्वतःवरचा विश्वास उठतो, खूप टॉर्चर होतंय. ह्या सगळ्या गोष्टी आता एक वेगळ्याच प्रमाणावर पोहोचलेत. आणि ह्यातनं पर्याय काय आहेत किंवा मार्ग कसे काढायचे हे क्लिअर पालकाला कळत नाही ना विद्यार्थ्यांना पाहतंय. तर त्यामुळे हे एक नेमका इश्यू काय चाललाय तो पाहूया आणि त्याच्यावरती पर्याय काय, जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो मानसिक त्रास आहे आणि जे डिप्रेशनचा त्यांना फेस करायला लागले ते थोडंसं थांबेल. आणि पालकाची जी काय आर्थिक पिळवणूक चालली ना, ते पण कारण काय, प्रत्येक पालक श्रीमंत नाही आज. तो कुठून तरी कर्ज घ्यायला लागलाय बँकांमधून, सावकारांकडून, आणि विद्यार्थ्यांना फी भरायला लागलाय. आणि पुढे त्याच्या हातात काय, काहीच मिळत नाहीये. तर नेमका इश्यू, त्याच्यावरचे पर्याय हे आपण शोधायचा प्रयत्न करू इथं. ठीक आहे, ओके. फर्स्ट, आता काय झालंय, जशी 11वीची एक्झाम झाले, सॉरी जशी 10वीचे एक्झाम झाले, काही काही मागच्या दिवाळीपासून सुरू आहे, म्हणजे 10वीची परीक्षा व्हायच्या अगोदर चालू आहेत काय फोन कॉल्स यायला लागलेत. आता वेगवेगळ्या अकॅडमीमधून फोन कॉल्स यायला लागलेत. मग आर्ट्सचा विषय थोडासा आपण नंतर बघू, की मेन फ्रॉड चाललाय सायन्स मध्ये, तो पाहूया. आणि देन आर्ट्सचा पण त्याच्या रिलेटेड तुम्ही करू शकताय. फोन कॉल्स कशासाठी यायला लागलेत, की आमच्या अशी अशी अकॅडमी आहे आणि आमच्या इथं ऍडमिशन्स घ्या, तुम्हाला आम्ही JEE करू, NDA, नीट आणि राहिलं सीईटी हे करायला सांगूया. आणि आमचे असं रिझल्ट आहेत. सगळ्यात एक पालकाला प्रश्न काय पडला माहितीये का, आम्हाला इतके फोन कॉल काय लागलेत, त्यांचा नंबर कुठने मिळाला. तर पहिला पॉइंट येते, जिथं तुम्ही शाळेत शिकताय तिथनं ते नंबर विकले गेले. मॅक्सिमम चान्सेस तिथनच नंबर विकलेत किंवा कुठेतरी तुम्ही नंबर दिले होते. ते नंबर विकले गेले. 10,000पासून 1,00,000 रुपयेपर्यंत तुमच्या फोन नंबरच्या किमती आहेत. समजा 100 एक मुलं असतील तर 10,000 रुपये दिले, तर तो 100 मुलांचा डेटा मिळाला. तर 100 मुलांना फोन केले, त्यातले काय एक 8-10 मुलांनी जरी ऍडमिशन केलं, तर आज अकॅडमीची फी कमीत कमी 80,000, आणि छोट्या मोठी शहर आहेत ती 1,00,000 ते 1,50,000 आहेच आहे. मी म्हणतो ऑन अन एव्हरेज 1,00,000 फी जरी पकडला तुम्ही, मग 1,00,000 ते किती 8-10 ऍडमिशन म्हणजे 10-1,00,000, 11वीचे 10, 12वीचे 10, 20-1,00,000 झाले ना. मग 10,000 रुपयाला ते फक्त नंबर विकत घेतलेत. आणि मी सांगतो आता असं काय झालं, अख्ख्या जिल्ह्याचा डेटाबेस मिळतोय आणि त्यातनं फोन दिवस रात्र फोन करतायत. तुम्ही बघा तुम्हाला फोन येतात की नाही आहेत, अकॅडमी आमची अशी आहे तशी आहे. मग हे फोन कॉल्स लीक, नंबर लीक झाले तुमचे, कुठून ना कुठून तरी लीक झाले आणि तुम्हाला कॉल यायला लागलेत. आता कॉल करणार आपण का, त्याला आज 10 ते 15% कमिशन दिलेलं आहे. उगच नाही तुमच्या मुलांची कुणाला काळजी पडली, तुम्हाला 1-2 वर्षापूर्वी कोणाचे फोन येत होते का बघा. आता का सडन झाले, मोठं मार्केट आहे ना ते, बकर कापायचं आहे अशी कंडिशन आहे. काय किती बिझनेस झाला ह्या भाषा असतात. आज किती बिझनेस झालाय, आज किती केले, फोन कॉल करा 10 ते 15%. मी म्हणतो तुम्ही 1,00,000 रुपये फी ऑन एन एव्हरेज 50-60 हजार पण काही काही ठिकाणी आहेत, मग तिथं तर वेगळंच असतं. सगळ्या डिटेल मध्ये बघूया आपण काय आहे ते 10 ते 15%. मग मी म्हणतो महिन्याला जरी 4-5 मुलांचं ऍडमिशन झालं तर 50-1,000 रुपये त्या कमिशनवर मिळाले. 50,000 कमवायला किती कष्ट करायला लागतं हे तुम्हीच ओळखा. फक्त फोन करून सांगायचं आहे. आणि पालक पण काय बरेच, एक 80 ते 90% पालकांना ह्या शिक्षण क्षेत्रातलं माहितच नाही. मी म्हणतो 10% हा पण खूप झाला. पालक वकील, डॉक्टर, इंजिनियर जरी असतील तर ते खूप जुन्या काळात आहेत, 15-20 वर्षापूर्वी आहेत. कमीत कमी 20 वर्ष तर असतील. त्यावेळेचं शिक्षण आणि आता जमीन आसमानचा फरक आहे. मार्केटिंग टीम खूप फिरायला लागल्यात, ऍडव्हर्टाईज आहेत जोरात. तुम्ही कोल्हापूर बघा, कोल्हापूरमध्ये सगळे बोर्ड तुम्हाला होर्डिंग, कोचिंगचे, अकॅडमीचे बोर्ड दिसतील, ऍडव्हर्टाईज दिसतील. का हो, कारण का ऍडमिशन 1,00,000 रुपये आहे ना. एक विद्यार्थी 1,00,000, मग मी म्हणतो एक विद्यार्थी नाही ते 2 आहेत, 11वी-12वी. मग एक ऍडमिशन म्हणजे 2,00,000 रुपये आहेत. मग 2,00,000 रुपये मिळत आहेत तर का, तुम्ही चेक करा कोल्हापूरच्या एंट्री पासून एक्झिट पर्यंत सगळीकडे ऍडव्हर्टाईज येतात. आणि हे फक्त कोल्हापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्रात, देशामध्ये हे चाललंय आज. आणि मोठमोठे होर्डिंग लागलेत. फसवणूक तर होते, आता तर कहर झाला. NDA करा, NDA. NDAचं माहिती कुणाला आहे हो. NDA 2025च्या जर जागा पाहिला ना, 408 जागा आहेत टोटल.
दर वर्षी थोड्या जागा मागे पुढे करतात. 408 मध्ये मुलींना आता काही वर्षांपूर्वी ना मुलींना अलाउ केलं एनडीए मध्ये. मग मुलींचा कोटा किती आहे ह्या वर्षीचा? 22 सीट्स एनडीए मध्ये. आता एनडीए युपीएससी घेतं, मग त्यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स 22 जागा आहेत, 22 एनडीए मध्ये मुलींना. आणि मग मुलींना पण स्वप्न विकलं जातंय की तुम्ही करा. 22 मी म्हणतो राज्य जास्त आहेत, मुख्यमंत्री होण्याचा चान्स जास्त आहे ह्या 22 मध्ये बसण्यापेक्षा. आता कोणतरी 22 मुली बसणार आहेत, त्यात काय वादच नाही. मग एखाद्या मुलगीचा फोटो लावून अख्ख्या राज्यभर ऍडमिशन केली चाललेत दाखवून. बरं तो पण खरा कशावर नाही. JEE तुमच्या आसपास बघा, एनडीए मध्ये तुमच्या आसपास कोण किती गेलेत बघा, चेक करा ना. एनडीए बाबा जॉईन केलंय कुणी, किती जणांनी केलंय? अहो 408 पूर्ण देशात जागा आहे तो, हा खूप कमी आहेत. 408 कोण विद्यार्थी होणार आहे? तुम्हाला स्वप्न काय दाखवलं जातंय? तुम्हाला एकच सीट पाहिजे, तुम्ही करा. मुलींना सांगितलं एकच सीट. मी म्हणते मुख्यमंत्री होण्याचा चान्स जास्त आहे. आमदार खासदार तर कमी, महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, ते लगेच होशील ह्या 22 सीटात सिलेक्ट होण्यापेक्षा. होणार नाही मी अजिबात म्हणत नाही, पण ते स्वप्न दाखवून तुम्हाला काहीतरी फसवलं जातंय, पैसे घेतले जात. त्या लेवलचे असतील आपली मुलं, आधीपासून प्रिपरेशन असेल तर बिंदास चला. JEE IIT तुमच्या आसपास खेड्यांमधनं कुठे गेलेत बघा. JEE मेन्स ऍडव्हान्स करून MBBS गव्हर्नमेंट किती गेलेत बघा. जात नाहीत असं नाही आहे हो, पण स्वप्न दाखवायचं. सीईटी, वालचंद, COP, VJDI मध्ये बघा, मग हे केलं जात आहे. मग ह्याच्यासाठी कमिशन ठेवले, तुमचं काही घेणं देणं नाही आहे. आता हे झालं इथं. प्लस अकॅडमीज कुठल्या टाईपच्या आहेत बघा ना. आज हा एक बिझनेस झालाय. ओनर कोण आहे हे पहिला बघा. आजकाल काय चाललंय माहितीये काय, नवीन नवीन गोष्टी ज्या यायला लागलेत तिथं काय बिझनेस झालाय. बिझनेसमॅन लोक आहेत, त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेत. शिक्षक हायर करायचे, शिक्षकांना कामावर ठेवायचं, चालवायचं, 2-3 वर्ष चालवायचं. 2-4 करोड तरी इझिली मिळतात. 2-3 वर्षांना बंद करा, चला. 2-4 करोड रुपये मिळवणं सोपं आहे, कष्ट करून मिळवायला किती त्रास होतोय. इथं इझी मिळतात, जाऊन चेक करा जावा. 2-3 वर्षात बंद करणारे आहेत. मी बरेच आता असे बघितले. मालक एक असतो, ह्या गावात एका वेगळ्या नावानं चालू करायचं, 2-3 वर्ष चालवायचं, बंद करायचं, दुसऱ्या गावात दुसऱ्या नाव ठेवायचं, चालू करायचं. मग पालक पण काय म्हणतात, आपल्या शेजारी अकॅडमीज नाही आहेत, एज्युकेशन नाही आहे, ज्या आहेत ते तसं नाही आहे, मग नवीन आले तिथं घेऊया ऍडमिशन, त्यांचं चांगलं असेल बघूया तरी. मग याचा फायदा लोक नावं बदलून वेगवेगळे करायला लागले. आज एक मी सिंपल सांगतो, एक बिझनेसमॅन आहे, मी ओळखीतनं थोडासा कॉन्टॅक्ट वगैरे चेक केला. त्या माणसानं 2 ते 2.5 करोड इन्व्हेस्ट केले आणि एकाच वर्षात 7 ते 8 करोड कमवले. म्हणजे पहिल्याच वर्षी. आता 30 मुलं 12वीला जाणार, पुढच्या वर्षी पण तेवढेच. करोडोंमध्ये बिझनेस आहे हा. 100 मुलं जरी ऍडमिशन 1 लाखानं झाली तर 1 करोड झाले हो. आणि कहर काय सांगू का, एका कॉलेजला स्टाफ होते 3-4, त्यांना 20 ते 25 हजार पगार होता. त्यांना 35 ते 40 हजार पगार दिला आणि त्या अकॅडमीला शिकवायला लावलं आणि कमवलं करोडों रुपये. आता हा फ्रॉड खूप मोठा आहे. आता मी करा किंवा करू नका असं म्हणत नाही आहे, पण तुम्ही चेक करा की आपल्या मुलांची ऍबिलिटी कुणाकडे पाठवतोय आपण, आणि ते घेणारी लोक काय चाललंय माहितीये का, की फिक्स असतं. पालकाला 2 वाक्य फक्त सांगायची असतात. कुठली? मुलांसाठी खर्च करणार नाही तर कुणासाठी करणार. लगेच पालक आपल्या जमान्यात जातो की मी गरीब होतो, मग मला शिकायचं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते, आई वडील गरीब असल्यामुळे मला त्यांनी दिले नाहीत, आता माझ्याकडे आलेत किंवा मी खर्च करू शकतोय, मुलाला देतो. दुसरं वाक्य पालकाला काय म्हणायचं, सगळं करताय कुणासाठी करताय, आपल्या मुलांसाठीच करताय ना. परत पालक इमोशनल, आपला देश तर इमोशन्सवर चालतोय. परत तिसरं वाक्य म्हणायचं, प्रयत्न करायला काय हरकत आहे, शिक्षणावरती खर्च करायला लागलाय ना, मग करा की बघूया. मग पालक म्हणतो अरे होय, झालं तर झालं, नाही झालं तर काय, शिक्षणावरती खर्च केलेत कुठं वाईट आहे. ही 3 वाक्य ज्या पालकाला सांगितली जातात ना, पालक ऑटोमॅटिक किती पण पैसे होतायला मोकळा होतोय. हे सगळं फोन कॉल करून चाललंय. एकदा का फोन कॉल आला तुम्हाला, बघा तुम्हाला किती फोन कॉल आलेत. ह्याच्यावर पर्याय काय आहेत हे पण बघूया आपण पुढं. दुसरं, जर तुम्ही म्हणला की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही नंतर, ती लोक भेटायला येऊ का म्हणतात, आणि एकदा का भेटायला घरात आली, ती कंप्लीट मार्केटिंग टीम आहे. त्यांना मार्केटिंग कसं करायचं हे पूर्णपणे ट्रेनिंग असतं. त्यांचं काम असते तुम्हाला ती स्वप्न विकणार. स्वप्न पहिला दाखवायचं आणि विकायचं. ती जवळ बसतील रात्री 10 वाजता, चुली जवळ येऊन बसतील. घरात चूल आहे म्हणणार, आजी चुलीवर पाणी तापवायला लागल्या, बाळ घरात छोटा आंघोळ घालायचंय, तिथं येऊन बसणार पटवत तुम्हाला की बाबा कशा पद्धतीनं तुमची मुलं IITत जातील, MBBS होतील, एअरफोर्स मध्ये जातील, हे सगळं पटवणार. आणि एकदा का स्वप्नाच्या दुनियेत पाठवलं तर तुम्ही मग काय किडनी काय पालक तयार असतोय.
मुलासाठी आहे, काही पण उद्या कर्ज काढतो करतो. जर हा भयानक माणूस घरात आला, तुमच्या होम व्हिजिट केला, तर तो तुम्हाला पटवणारच आहे काही झालं की हे कशा पद्धतीनं चांगलं आहे. आणि ती कुठल्याही पद्धतीनं, तुम्ही जरी आर्ट्स करणं असलं तर तुम्हाला असं पटवून सांगतील की तुम्ही JEE करून IIT जाणारच आहे, तुम्हाला तिथंपर्यंत नेऊन पोहोचवतात. ठीक आहे, त्यामुळे विचार करावा लागेल तुम्ही काय करायचं आणि काय नाही. एका तुमच्या घरी काय लागल्यात, खरोखर त्यांचं जर कोचिंग किंवा अकॅडमी खूप चांगली असती ना, किंवा तो माणूस शिकवणारे तिथले चांगले असते ना, ते तुम्हाला फोन दिवस रात्र का करालेत, किंवा तुम्हाला घरी का बोलवायला लागलेत, म्हणजे तुमच्या घरी का येतो म्हणतायत, तुम्हाला का भेटतो म्हणतात, एवढं मार्केटिंग का चाललंय हो. खूप चांगलं असतंय ना, ते तेवढं कोण करत बसत नाहीये. तुम्ही तिथं पण पोहोचा. आता तर वेगळंच आहे, तुमचं एकतर IIT आम्ही तुम्हाला पाठवतो, नाहीतर तुम्हाला MBBS करवतोच, नाहीतर आम्ही NDA तर जाणारच आहे, NDA नाही झालं तर COPत गेलाच, ते नाही झालं सरकारी अधिकारी तर बनवतो. सगळे त्यांच्याकडे उपचार अवेलेबल आहेत. दुकानात गेला ना ड्रेस घ्यायला, ते दाखवते बघा 50 टाईपचे वेगवेगळे ड्रेस आहेत, असं आता चाललंय. सगळं तुम्हाला आम्ही देणार, काय पाहिजे फक्त सांगा, ह्याला एवढे पैसे टाका, आम्ही तुम्हाला ते करवतो. होतंय की नाही होते कुणाला माहित नाही, 2-3 वर्षांनी दुकान बंद करून गायब, दुसऱ्या गावात जाऊन दुकान उघडायचं नवीन, हा आजची कंडिशन आहे. आणि एक सगळ्यात मोठा फ्रॉड जो चाललाय ना, की काय सांगतात, आम्ही कोटा दिल्लीवरून शिक्षक आणलेत, ते हिंदीत लय मस्त शिकवतात. आणि मग काय, मग हे होम व्हिजिट मध्येच होते तुमचं, की का, की महाराष्ट्रात ना तशा पद्धतीचे शिक्षक नाही आहेत, आम्ही लय लांब आणल्यात. आता कोटा किंवा दिल्ली हे थोडंसं फेमस एज्युकेशनसाठी, आज तिथं पण कंडिशन बघा, तिथं पण निम्मा इंटेक झालाय, तिथं मुलंही तिथेही जाईना झालेत. कारण का, कुठल्या पद्धतीनं तिथं चालू आहेत गोष्टी ते समजायला लागले लोकांना. मग आमच्या लोकांना माहितीच आहे ना, बाहेरचं म्हणजे चांगलं, हिंदी बोलतोय म्हणजे अजून चांगलं. अहो महाराष्ट्रात शिक्षक नाही आहेत का, विचार करा. आणि तो शिक्षक खूप चांगला असताना तर त्याचं घर गाव शहर का सोडून यायला लागलाय तो. तुम्ही विचार करा, तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या गावात चांगल्या पद्धतीने कमवताय, तुम्ही सोडून दुसऱ्या राज्यात जाणार आहे, नाही जाणार ना. आता तुम्ही म्हणा त्यांना जास्त पैसे देत असतील, अहो इकडे जास्त पैसे कुठे देतील, त्यांच्या तिथे मोठ्याच्या मोठे इन्स्टिट्यूट आहेत ना, लाख लाख मुलं आहेत, मग तिथं जास्त पगार देतील की इकडे आपल्या छोट्याशा गावांमध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये देतील पगार. ऑब्व्हियसली चांगला असेल तर तिकडे देणार, कारण तिकडे सेंटर मोठे आहेत. मग छोट्या ठिकाणी काय लागलाय हा प्रश्न आहे. पण पालक विचार कुठं करतोय, पालकाला फसवण्याचं काम आहे, बरोबर सांगतात. त्यांचे ऑफिसेस बघा चकचकीत आहेत, चहा येतोय, नाश्ता येतोय, पाहिजे असं जेवण पण आणून देतील का, 2-3 लाख रुपये मिळणार आहेत. हायेस्ट फी मी एका ठिकाणी बघितली, एका वर्षाची 7 लाख रुपये. अब टन्नो आणला, 7 लाख रुपये देऊन काय शिकवायला लागलेत, हा प्रश्न आहे. मुलांचे नंतर मार्क्स पडले तेच. प्लस आता तुम्ही म्हणता त्यांचे रिझल्ट लागतात, रिझल्ट खरे कुठे आहेत. मी आज जे होर्डिंग बघतोय ना, एका इन्स्टिट्यूटचं होर्डिंग बघतोय, 3 रिझल्ट लावल्यात, त्यातले पहिले 2 आहेत ते मुंबईचे आहेत. म्हणजे काय असतं, तुमच्या गावात लागलाय तो रिझल्ट कुठला आहे, मुंबईचा आहे, दिल्लीचा आहे, कोट्याचा रिझल्ट आहे, त्याच्यापेक्षा कहर पहिला विद्यार्थी येतो ना, तो पासा क्लास त्याच्या ऍडव्हर्टाईज करतोय की हा आमचा विद्यार्थी आहे, कारण का त्याला 20 लाख 25 लाख 50 लाख दिले जातात. हो होय म्हण फक्त आमच्या क्लासला होतास, कारण का त्याला बघून बाकीची जनता ऍडमिशन घेणार आहे. एक तर तो विद्यार्थी त्यांचा आलाय त्यांच्या की हा पहिला डाऊट आहे. दुसरा, तो त्यांचा जरी असला तर कोणत्या ब्रँचचा आहे, दिल्लीच्या ब्रँचचा, तुमच्या गावात ऍडव्हर्टाईज लागले त्याची. मग हे पण एक फ्रॉड चाललंय. पुढे जाऊन काय होतंय, की ह्याला पर्याय काय आहे हो. सगळ्यात महत्वाचं, तुमचा विद्यार्थ्याची तुम्ही स्वतः ऍबिलिटी चेक करा. कारण तुम्ही कुठलाही कोचिंग घ्या, काही घ्या, विद्यार्थी तुमचा 90% करणार आहे. त्याला जगातला सगळ्यात बेस्ट शिक्षकांनी सगळं जरी दिलं ना, होणार की नाही सिलेक्शन त्याचं हे ठरवणार तो स्वतः आहे. 90% काम त्याचं आहे, 10% काम त्या शिक्षकांचं आहे, त्याला गाईड करणं की कुठल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे. हा, जास्त पैसे टाकले की जास्त फॅसिलिटी, फॅसिलिटी म्हणजे काय हो, चकचकीत क्लासरूम, AC लागलेले असतील, हे असणार आहे. शिक्षकाची क्वालिटी डिपेंड करतं, शिक्षक कसा आहे. खूप चांगले शिक्षक आहेत आज महाराष्ट्रामध्ये, फक्त त्यांना काय ते बाबा त्यांच्यापर्यंत रीच दिली जात नाही, त्यांचं मार्केटिंग कमी आहे, त्यांच्याकडे 50 लोक नाही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज करायला. 90% तुमचा विद्यार्थी आहे. जर विद्यार्थी तुमचा करणार असेल, मी सांगतो झाडाखाली बसून शिकतोय. ऑनलाईन खूप चांगला आहे, शिका. तुम्ही म्हणा ऑनलाईन आमचा विद्यार्थी करू शकत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. जर त्याला एका ठिकाणी बसून करू शकत नाही ना, तर तो JEE, NDA किंवा MBBS साठी जी नीट परीक्षा आहे, तिथं कसं सिलेक्शन होणार आहे. त्याला स्वतः बघायचं होत नाही आहे, तर ते थोडीच तिथं करणार आहे. कारण 100 मधला एखादाच विद्यार्थी इथं पोहोचणार आहे, हे लक्षात ठेवा. रेशो तुम्ही कुठेही कोचिंगला पाठवा, काही पाठवा. त्यामुळे 90% तुमच्या विद्यार्थ्याचं काम आहे, 10% त्याचं कोचिंग कोण करायला लागलंय. मग हे विद्यार्थ्याची क्षमता ओळखा, खरोखर त्या आहे का.
असं नाहीये की तुमच्याकडे पैसे आहेत प्रयत्न करू शकता, पण चांगले इन्स्टिट्यूट आहेत ना ते पण शोधा. आता तुम्ही मला चांगले इन्स्टिट्यूट शोधायचे कसे? चांगले इन्स्टिट्यूट शोधायचे कुठे बाबा, ते किती वर्षांपासून आहे पहिला बघा. तिथं शिकवणारे शिक्षक मेंटेन राहतात काय बघा. कारण आज काय, जर 2-3 महिने झाले शिक्षक बदलले, पालक म्हणतोय बाबा शिक्षक हाय काय, टीव्ही म्हणजे पिक्चर आहे थिएटरचा लागलेला, जरा काही दिवस गेलं बदलतोय, हे पालकाला कळत नाही. आणि पालक मग हातबल ऍडमिशन तर केलंय, पुढं काय करायचं? आणि ऍडमिशन पाय कोचिंग कडं, ते कॉलेजला एक डमी कॉलेजला ऍडमिशन आहे कोचिंग वाल्यांच्याकडं, तिथं अनेक 20,000 रुपये घेतात. मग जो पण हे कोचिंग वाले सांगत नाही त्याचा दाखला द्या, ते काढू पण नाही. म्हणजे एकदा 11वीला घातला, 12वीला काढणं काय काढायचं की नाही काढायचं त्याच्यावर दंगा वेगळाच. त्यामुळं कोचिंग कुठे आहे, किती वर्षांपासून आहे, तिथले शिक्षक कोण आहेत, ते शिक्षक राहतात का, हे सगळ्या गोष्टी चेक करा. कारण मुलांना ना कुठल्या पद्धतीचं गाईड केलं जातं हे खूप मॅटर करत आहे. कारण का, 100 मधला एक होणार आहे ना सिलेक्ट, तर 99 विद्यार्थ्यांचं काय हो, ह्यांचं कोण लक्षच देत नाही. मी माझं म्हणणं असेल ना, खालच्या 20 एक मुलं म्हणतो की नाही अभ्यासात, त्यांचं काय झालं हे चेक करायला पाहिजे. त्यांच्यावर लक्ष ठेवलं का, त्यांना गाईड केलं गेलं का? कारण आज काय झालंय, 1000 विद्यार्थी आहेत कोचिंग मध्ये, एक एक इन्स्टिट्यूट, तिथले 30-40 विद्यार्थी सेपरेट केले जातात टॉपर्सला, आणि ह्यांच्यावर फोकस केला जातो. ह्यातले 8-10 रिझल्ट लागले, बाद झालं, बोर्ड लावायला, ऍडव्हर्टाईज करायला. उरलेले 1000 विद्यार्थी जाऊ देत, त्यांना काय म्हणतात ना, बँकर्स म्हणतात. ते फक्त त्या इन्स्टिट्यूटच्या बँकेमध्ये पैसे टाकण्यासाठी आहेत. तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी जाऊन स्पेशल बॅच आहेत की नाही इन्स्टिट्यूटला. जर खरोखर सगळ्याच विद्यार्थ्यांना शिकवायचं ना, शिकवा ना सगळ्यांना, बघूया. का 100 मधनं भले एक सिलेक्शन होते पण सगळे एकत्र राहू देत. इथं फ्रॉड काय, की विद्यार्थ्यांना एवढं टॉर्चर करायचं. जर महिना झाला, 2 महिना झाला, टेस्ट कमी मार्क पडल्यात, ते खालच्या बॅचला, चांगलं पडल्यात वरच्या बॅचला. अहो त्या मुलाला डिप्रेशन किती येतंय, ते स्वतःवर डाऊट घ्यायला चालू करतोय, मी टिकणार की नाही ह्या जगात. कोट्या विट्यामध्ये सुसाईड का चालल्यात, ह्याच्यामुळे चालल्यात. आपल्या इकडे पण हे डिप्रेशन आलंय. जे विद्यार्थी भेटतात सर, जे जर 1-2 महिन्यानं होते, कारण ही छोटी मुलं आहेत, प्रेशर सहन नाही करू शकत आहेत, आणि ह्यांना टॉर्चरवर टॉर्चर. आणि हे मी लिहून देतो तुम्हाला की IITच किंवा MBBS झाल्यानंतर करिअर होतं याची गॅरंटी काय? आज जाऊन चेक करा, मागच्या वर्षी 70% आसपासच IITचं प्लेसमेंट आहे, 30% विद्यार्थी IITत जाऊन पण काय झालं नाही. MBBS चे पगार बघा बाहेर मार्केटला जाऊन काय आहेत. स्वतः MBBS जर हॉस्पिटल काढायचं झालं, किती करोड लागताय ते बघा, पहिला आहेत काय बघा. असं नाही आहे की इथं गेल्यानंतरच आयुष्य घडेल. छोटे मोठे कोर्सेस करून पण लाखो कमवतात आणि निवांत राहताना आहेत. मी विद्यार्थी बघतोय, मित्र तर माझे सोडा, मी माझे विद्यार्थी पाहतोय खूप चांगलं कमवतायत. का, त्यांनी एक अशा स्किल्स उचलल्या की ज्या मार्केटला पाहिजे होत्या, समाजात गरजेच्या होत्या. तुम्ही IITत गेला, MBBS झाला म्हणजे तुमचं आयुष्य घडणार असं नाही आहे. IITN पण अनेक बेरोजगार आहेत. मी म्हणत नाही की बाबा ती डिग्री वाईट आहे, चांगली नाही आहे, करू नये, करा. पण जर तुम्हाला ह्या पद्धतीनं फसवणूक करून जर तिकडे ओढून नेलं चाललंय, आणि IIT म्हणजेच किंवा MBBS म्हणजेच जर आयुष्य सांगितलं जाते, किंवा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज COEP विजेटीआय वालचंद मधलं शिकणं म्हणजेच इंजिनिअरिंग आहे, तर हे कम्प्लीट चुकीचं आहे. तुम्हाला स्वप्न विकणारी लोक आलेत, तुम्ही स्वप्न विकत घ्यायला लागलाय आणि पश्चाताप करायला. पैसे असतील तर चांगलं इन्स्टिट्यूट निवडा, जावा. पैसे पण नाही आहेत आणि कुठल्या पण कॉन्टॅक्ट करून कुठं पण चाललाय, कर्ज काढून चुकीचं आहे. होणं शक्यच नाहीये. का, एकतर फसवणूक करणाऱ्या लोकांच्या तिथे गेलाय, दुसरे कर्ज काढलेत, आणि आपला विद्यार्थी पण कुठल्या टाईपचा होता. जर तुम्हाला खरोखर कोचिंग पाहिजे असेल तर त्याला हजारो पर्याय स्वस्त आहेत, ऑनलाईन पासून सगळे आहेत. त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवतो. पण ही फसवणूक खूप वाईट चालले, त्यापासून पालकांनी सावध राहावं, विचार करावा आणि निर्णय घ्यावा. चला, थँक्यू.